नमस्कार मंडळी, आज हा आमचा पहिला ब्लॉग आणि आम्ही जात आहोत देवाची आळंदी एक्सप्लोअर करण्यासाठी। मी आणि माझी शकुंतला। बरं मित्रांनो, शकुंतला ही माझ्या स्कूटीचं नाव आहे। मित्रांनो, आपण आता आळंदीमध्ये आलेलो आहे। याला दुसरे नाव देखील आहे देवाची आळंदी। आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवतांचे नाव सिद्धेश्वर। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं हे गाव म्हणजेच आळंदी। आळंदी हे महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे। संत ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ आहे। इसवी सन 1296 मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 21व्या वर्षी संजीवनी समाधी घेतली। इंद्रायणी नदीमध्ये स्नान करणे अतिशय पवित्र मानले जाते। ज्ञानेश्वर महाराजांनी जेथे समाधी घेतली तेथे आधीपासूनच सिद्धेश्वरांचे मंदिर होते, म्हणजे शिवांचे मंदिर, आणि त्याच गर्भगृहामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली। त्यालाच आपण संजीवनी समाधी बोलतो। महाराजांच्या मंदिराजवळ हा आहे आणि महाराजांच्या समाधीचा साक्षी आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, पण भिंत चालवण्याची काय कहाणी आहे तर ते आपण बघूया। संत ज्ञानेश्वरांनी जी भिंत चालवली ती ही भिंत आहे, तुम्ही बघू शकता मागे। खरं तर संत ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी जेव्हा श्री चांगदेव महाराज वाघावरती बसून आले, अतिशय त्यांना गर्व होता त्यांच्या प्रसिद्धीचा, त्यांना जी सिद्धी प्राप्त झालेली होती त्या सिद्धीचा त्यांना अतिशय गर्व होता। आणि त्या गर्वामध्ये ते चांगदेव महाराजांना भेटण्यासाठी आले आणि तो गर्व तोडण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज ज्या भिंतीवर बसलेले होते तेच भिंत त्यांनी चालवली। आणि ही कहाणी तिथले सगळ्या जनतेने बघितली की महाराजांचा जेव्हा गर्व हरण झालं तेव्हा ही खरी आपल्याला म्हणजे समजून येतं की किती व्यक्तीने गर्व केला पाहिजे। आणि या गोष्टीवर आपण लक्षात घेऊ शकतो की माणूस कितीही मोठा झाला, कितीही प्रसिद्धी मिळाली तरीसुद्धा त्याचा गर्व हरण होऊ शकतो। म्हणून कुणाला कधी कमी समजू नये, याच्यातून आपल्याला एक संदेश देखील आपण भेटू शकतो। आजचा ब्लॉग इथे संपलेला आहे। आमच्या यूट्यूब पेजवरती जा, इंस्टाग्राम पेजवरती जा,
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा.